नमस्कार. आपल्या 7 डेज मनी जिम चॅलेंजच्या आज डे 4 चौथ्या दिवसामध्ये मी तुमचे सर्वांचे स्वागत करते. थँक्यू सो मच. डे 3 पर्यंत तुम्ही जॉईन आहात आणि बरेच लोक तुम्ही एक्सरसाइज करता, त्यासाठी थँक्यू सो मच. मी तुमचे आभारी आहे. सो आज डे 4 आहे. रिप्रोग्रॅमिंग करायचं आपल्या माइंडसेटला, आपल्या मेंदूला रिप्रोग्रॅमिंग करायचे. आपले जे जुने विचार आहेत ते काही डिलीट करायचे आणि नवीन विचार इन्स्टॉल करायचे. सो कल्पना करा की तुमचा मेंदू हा तुमच्या स्मार्टफोन सारखा आहे, जिथे तुम्हाला नको असलेले ऍप्स तुम्ही डिलीट करता, अनवॉन्टेड ऍप्स तुम्ही डिलीट करता आणि काही नवीन ऍप्स इन्स्टॉल करता. तसंच तुम्हाला तुमच्या ब्रेनमध्ये जे अनवॉन्टेड विचार आहे, जे आपण डे 2 मध्ये शिकलो की काय आर्थिक अडथळे आहेत, किंवा डे 3 मध्ये आपण पाहिले की काय पॅटर्न्स आहेत, काय नेगेटिव्ह पॅटर्न्स आहेत. सो हे पॅटर्न्स आणि अडथळे आज आपल्याला रिप्रोग्रॅम करायचे आहेत, ज्यालाच आपण म्हणतो सबकॉन्शियस माइंड रिप्रोग्रॅमिंग. सो हे आज आपण कसं करणार आहोत. जसं मी म्हणाले की कल्पना करा तुमचा मेंदू एक मोबाईल फोन आहे. काही ऍप्स डिलीट करायचे, काही इन्स्टॉल करायचे. सो जे तुम्ही अडथळे लिहिले आहेत, सो आज पुन्हा एक पेन अँड पेपर घ्या आणि जे तुम्ही आधी अडथळे लिहिले होते की माझ्याकडे पैसा सहज येत नाही, त्याच्याच अपोजिट तुम्ही जे पॉझिटिव्ह आहे ते वाक्य लिहायचं आहे की पैसा अगदी सहजरित्या माझ्याकडे येतो. मी कष्टाशिवाय पैसे कमवूच शकत नाही. मला पैसा खूप चांगल्या पद्धतीने आणि इझिली माझ्याकडे अट्रॅक्ट होतो. श्रीमंत लोक फार अहंकारी असतात, तर त्याचंच तुम्ही पॉझिटिव्ह स्टेटमेंट लिहायचे की मी श्रीमंत आहे आणि श्रीमंतीमुळे मी इतर लोकांना मदत करतो आणि मी खूप काइंड झालोय. मला खूप आवडते श्रीमंती. सो हे काही जे आहेत, हे असे तुम्ही 5 गोष्टी लिहा, जे तुमचे नेगेटिव्ह पॅटर्न्स आहेत त्यालाच तुम्ही पॉझिटिव्ह पॅटर्न मध्ये कन्वर्ट करा. आणि ह्यालाच आपण सबकॉन्शियस रिप्रोग्रॅमिंगचं फर्स्ट स्टेप म्हणू शकतो. सो हे एक काम करतं आपल्या ब्रेनवर, जेव्हा आपण पॉझिटिव्ह माइंडसेट क्रिएट करतो आणि आपण पुन्हा पुन्हा ब्रेनला सांगत राहतो की मी पात्र आहे जास्तीत जास्त पैसा आकर्षित करण्यासाठी, श्रीमंत होण्यासाठी. मी केपेबल आहे, मी त्यासाठी पात्र आहे. आणि तुमचं सबकॉन्शियस, तुमची बॉडी त्या पद्धतीने बिहेव करायला लागतो. सो जसं तुम्ही फील करता, जसं तुम्ही बिलीव्ह करता, तशा गोष्टी तुमच्यासोबत घडत जातात. सो आज होता डे 4. मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन, हे तुम्ही बसा एक शांत ठिकाणी, हा एक्सरसाइज करा आणि उद्या आपण फार महत्वाच्या टेक्निक्स शिकणार आहोत टू सबकॉन्शियस रिप्रोग्रॅमिंग साठी. अँड स्टे ट्यून. आय विल सी यू टुमॉरो. बाय.